नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर 12वा आधुनिक राजकीय विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, BA थर्ड इयरला सेमिस्टर 6ला आधुनिक राजकीय विश्लेषण हा पेपर अतिशय महत्त्वाचा पेपर आहे। आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये राज्यशास्त्रासंबंधी जी राज्यशास्त्राची पायाभरणी झालेली आहे याच्यावर विवेचन आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की सामाजिक शास्त्रामधील एक अतिशय महत्त्वाचा विषय जर कुठला असेल तर तो राज्यशास्त्र हा विषय आहे। ॲरिस्टॉटल या विचारवंताने राज्यशास्त्राला सर्व सामाजिक शास्त्रांचं शास्त्र किंवा प्रधान शास्त्र अशा प्रकारचं विवेचन राज्यशास्त्रासंबंधी केलेलं आहे। आता मानव ज्यावेळेस समूह करून राहू लागला आणि समूह केल्यानंतर मानवाने विविध अशा सामाजिक संस्थेची निर्मिती केलेली आहे। मग त्याच्यामध्ये सामाजिक संस्था असेल, धर्मसंस्था असेल, कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, अशा वेगवेगळ्या संस्थेची निर्मिती मानवाने केलेली आहे। आणि या सर्व संस्थांवर नियंत्रण करणारी जर कुठली संस्था असेल तर ती राज्यसंस्था आहे। आणि राज्यसंस्थेचे सुद्धा म्हणजे निर्मिती जर कोणी केली असेल तर ती सुद्धा निर्मिती कोणी केलेली आहे? मानवानेच राज्यसंस्थेची निर्मिती केलेली आहे। खास करून आपण जर बघितलं तर आत्मसंरक्षण व सामाजिक सुव्यवस्थेसाठी मानवाने काय केलेली आहे? राज्यसंस्थेची निर्मिती केलेली आहे। आणि राज्य संस्था आहे अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक संस्थांमधील शिखर संस्था राज्यसंस्था। या संस्थेचं जे काही कार्य आहे हे काळ परिस्थितीनुसार या संस्थेचं कार्य काय झालेलं आहे? स्वरूपामध्ये बदल झालेला आहे। पहिल्या काळामध्ये राज्याचं क्षेत्र जे होतं ते मर्यादित क्षेत्र होतं, परंतु आज आपण पाहतो की राज्याचं स्वरूप जे आहे हे कल्याणकारी स्वरूप झालेलं आहे। म्हणून राज्यशास्त्रामध्ये संस्थेचा आहे की नाही, राज्यशास्त्रामध्ये राज्यसंस्थेचा काय केला जातो? अभ्यास केला जातो। म्हणून असं म्हटलं जातं राज्याच्या भूमिकेचे विश्लेषण करण्यासाठी, काय म्हटलं मी? राज्याच्या भूमिकेचं विश्लेषण करण्यासाठी जे शास्त्र विकसित झालेलं आहे ते शास्त्र म्हणजे कोणतं आहे? राज्यशास्त्र आहे। म्हणजे एकंदरीत राज्यशास्त्रामध्ये राज्यसंस्थेचं जे कार्य आहे की नाही, कुठले कार्य करते, या सर्व राज्याच्या कार्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? राज्यशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विश्लेषणामध्ये आपण जर बघितलं तर प्लेटोपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत जो राज्याचा अभ्यास झालेला आहे किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास झालेला आहे त्याला पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे। आणि तिथून पुढचा जो अभ्यास आहे आधुनिक काळामधला त्याला काय म्हटलेलं आहे? आधुनिक राजकीय विश्लेषण असं म्हटलेलं आहे। म्हणजे साधारणतः राज्यशास्त्राचे 2 टप्प्यामध्ये काय झालेलं आहे? वर्गीकरण झालेलं आहे। एक प्रारंभिक विश्लेषण आणि दुसरा आधुनिक काळातील विश्लेषण। प्रारंभिक काळामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास ऐतिहासिक, आदर्शात्मक, संस्थात्मक दृष्टिकोनातून होत होता, परंतु आधुनिक काळामध्ये वर्तनवाद, व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून आणि संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनातून काय होत आहे? राज्यशास्त्राचा अभ्यास केला जात आहे। आणि या अनुषंगाने राज्यशास्त्राचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। एक पारंपरिक राजकीय विश्लेषण आणि दुसरा कोणता? आधुनिक राजकीय विश्लेषण। आपण पारंपरिक राजकीय विश्लेषणावर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे। आज आपण आधुनिक राजकीय विश्लेषण काय आहे, आधुनिक राजकीय विश्लेषणाची कोणती वैशिष्ट्ये आहेत याच्यावर आज आपण काय करणार आहोत मित्रांनो? चर्चा करणार आहोत। आपण पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये चर्चा करीत असताना आपण बघितलं की पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये तात्विकतेला आणि कल्पनावादी विचाराला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं। मूल्यांना त्या ठिकाणी काय होतं? महत्त्वाचं स्थान होतं किंवा निगमन पद्धतीचा अभ्यास कुठल्या ह्याच्यामध्ये पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये अभ्यास केला जात होता। परंतु 19व्या शतकामध्ये एक नाही 19व्या शतकामध्ये खास करून जी काही औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन राज्यांचा विकास किंवा नवनवीन अशा संकल्पनेचा विकास झाला आणि एकंदरीत राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये काय झालेलं आहे? फार मोठ्या प्रमाणात बदल होऊन
आधुनिक राजकीय विश्लेषणाला काय झालेलं आहे, महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राज्यशास्त्रामध्ये आपण बघितलं की राज्यशास्त्राचा जनक कोण आहे? ॲरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे. कारण त्यांनी पहिल्यांदा राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून वेगळं करून त्यांनी राज्यशास्त्राची मांडणी केलेली आहे. म्हणून त्याला आधुनिक राज्यशास्त्राचं जनक त्याला म्हटलेलं आहे. परंतु सेंट ऑगस्टिन यांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये सिटी ऑफ गॉड या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये राज्यापेक्षा धर्मसंस्था श्रेष्ठ आहे अशा प्रकारे त्याने विवेचन केलं. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये मॅकिएवेली या विचारवंताने द प्रिन्स नावाचा ग्रंथ लिहून त्याने राजा आणि धर्म हे वेगळे आहेत आणि धर्म हे राज्यापेक्षा मोठा नसून राज्याच्या आवश्यकतेसाठी धर्माची निर्मिती झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदाच राज्य आणि धर्म हे दोन संस्था वेगळ्या आहेत अशा प्रकारचं विवेचन करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कुणी केलेलं आहे? मॅकिएवेली यांनी केलेलं आहे. म्हणून मॅकिएवेलीला आपण आधुनिक राज्यशास्त्राचा जनक म्हणतो. परंतु आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये भर घालण्याचं किंवा आधुनिक राजकीय विश्लेषणाची पायाभरणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये चार्ल्स मेरियम, डेव्हिड ईस्टन, रॉबर्ट हॉल, ग्रॅम्बियल आल्मंड पॉवेल, डेव्हिड ॲप्टर, हेराल्ड लासवेल, आर्थर बेंटले, ग्रॅम वॉल्स या विचारवंतांनी आधुनिक राजकीय विश्लेषणाची काय केलेली आहे? पायाभरणी केलेली आहे. म्हणून आधुनिक राजकीय विश्लेषणाला बौद्धिक क्रांती असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं? आधुनिक राजकीय विश्लेषणाला म्हणजे बौद्धिक तत्वाला अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आल्यामुळं आधुनिक राजकीय विश्लेषणाला बौद्धिक क्रांती असं म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणजे पारंपरिक जे राजकीय विश्लेषण आहे, पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये म्हणजे राजकीय प्रक्रिया समजण्यासाठी पारंपरिक राज्यशास्त्र कमी पडू लागले. म्हणून सत्य शोधण्यासाठी आधुनिक राजकीय विश्लेषणाचा मार्ग अभ्यासकाने सुरू केला. राज्याचे अधिकतम ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी विविध पद्धतीचा उपयोग 20व्या शतकाच्या सुरुवातीला व्हायला लागला. यातूनच आधुनिक राज्यशास्त्राचा उदय झाला. राजकीय प्रश्नाचा अभ्यास करणे, कार्यकारण संबंध पाहणे, प्रश्नांचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि वास्तविकतेचा शोध हा आधुनिक राज्यशास्त्राचा काय आहे? उद्देश आहे. आता आधुनिक राज्यशास्त्रासंबंधी किंवा आधुनिक विश्लेषणासंबंधी काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा, रॉबर्ट हॉल नावाचा विचारवंत आहे. तो काय म्हणतो बघा, आधुनिक राजकीय विश्लेषणात सत्ता, शासनाची क्रिया, अधिसत्ता याचा अभ्यास होतो. लासवेल काय म्हणतो, कोणाला काय, केव्हा व कसे मिळते याचा अभ्यास आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये होतो. अशा प्रकारे आधुनिक राजकीय विश्लेषणाचे काय आहे, ह्या दोन विचारवंतांनी अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या केलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाची काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आधुनिक राजकीय विश्लेषणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे अनुभववादी दृष्टिकोनाचा अवलंब. पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? अनुभववादी दृष्टिकोनाचा अवलंब. आपण पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये पहिलं तत्त्व आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये कल्पनावादी विश्लेषण आणि विचाराला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. कोणत्यामध्ये? पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये. म्हणजे पारंपरिक राजकीय विश्लेषण जे होतं ते कल्पनावादी विश्लेषण होतं किंवा आदर्शवादी विश्लेषण होतं. कारण त्याच्यामध्ये प्लेटो किंवा मिल असेल, हॉब्स असेल किंवा अशा अनेक विचारवंतांनी म्हणजे अनेक तत्त्वज्ञानाची मांडणी केली होती. परंतु ते तत्त्वज्ञान कल्पना म्हणजे स्वप्नाळू विचारसरणीचे होते. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते विचार अवतरले नव्हते. परंतु आधुनिक जो काही राजकीय विश्लेषण आहे, आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये काय आहे किंवा कसे असेल याच्यापेक्षा वस्तुस्थिती कशी आहे, हे की नाही. म्हणजे जे नॉलेज, जे काही अनुभवावर जे नॉलेज टिकते त्याच नॉलेजला किंवा त्याच ज्ञानाला आजच्या काळामध्ये काय केलं जातं? स्वीकारलं जातं. म्हणजे अनुभववाद हा प्रत्यक्ष वर्तमान काळास प्राधान्य देतो. काय होते किंवा काय असावे अशा अमूर्त संकल्पनाऐवजी वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे सध्या परिस्थिती कशी आहे, है की नाही, आणि परिस्थितीला कुठल्या विचार आवश्यक आहे, या अनुषंगानेच आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये काय आहे? महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणून पहिलं जे काही तत्त्व आहे आधुनिक राजकीय विश्लेषणाचं, तो तत्त्व आहे अनुभववादी दृष्टिकोनाचा अवलंब. दुसरा तत्त्व आहे शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब. म्हणजे असं नाही की पहिल्या काळामध्ये परंपरागत राजकीय विश्लेषणामध्ये शास्त्राला महत्त्व होतं किंवा महत्त्व नव्हतं, अशातला भाग नाही आहे. म्हणजे पहिल्या विचारसरणीमध्ये सुद्धा, पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब केलेला होता.
परंतु आजच्या काळामध्ये जेवढी वस्तुस्थिती किंवा जेवढं अनुभववादाला महत्त्व आजच्या काळामध्ये देण्यात आलेलं आहे, हे म्हणजे अधिकचं या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की पहिल्या काळामध्ये जर आपण बघितलं परंपरागत राजकीय विश्लेषणामध्ये फक्त राज्यशास्त्राच्या अनुषंगानेच त्या विषयामध्ये काय केला जायचा, अभ्यास केला जायचा. परंतु आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास जे आहे तर आंतरविद्याशाखीय किंवा आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा सुद्धा काय केला जात आहे, अवलंब केला जात आहे. म्हणजे राज्यशास्त्र समजून घेण्यासाठी समाजशास्त्र असेल, तुमचा मानवशास्त्र असेल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्राचं सुद्धा काय घेतले जाते, मदत घेतली जाते. त्याचबरोबर नैसर्गिक शास्त्राचा अध्ययनाचाही राज्यशास्त्राने आता आधार घेतला पाहिजे असे आधुनिक राज्यशास्त्राचे मत आहे. उदाहरणार्थ डेव्हिड ईस्टनने मांडलेला व्यवस्थावादी दृष्टिकोन हा जीवशास्त्रातील व्यवस्था या मूळ संकल्पनेवर आधारलेला असून त्याचा राजकीय संकल्पनेच्या मांडणीसाठी झालेला उपयोग हे आंतरशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये काय करण्यात आलेले आहे, शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करण्यात आलेला आहे. हे आधुनिक राजकीय विश्लेषणाचं अतिशय महत्त्वाचं दुसरं तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये तिसरं अतिशय महत्त्वाचं आहे वैशिष्ट्य आहे वर्तनवादी क्रांतीचा अभ्यास, आहे की नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या काळामध्ये म्हणजे परंपरागत विश्लेषणामध्ये आदर्शवाद किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनाला महत्त्व होतं. म्हणजे इतिहासाचा आधार घेऊन किंवा आदर्श तत्त्वे मांडून राज्यशास्त्राचा काय केला जायचा, अभ्यास केला जायचा. परंतु आधुनिक काळामध्ये, आहे की नाही, आधुनिक काळामध्ये वर्तनवाद, आहे की नाही, व्यवस्थावाद या दृष्टिकोनाचा अभ्यास करून काय केलं जात आहे, अभ्यास केला जात आहे. म्हणजे एखाद्या म्हणजे फक्त माणसावर न विचार करता माणसाचं जे वर्तन आहे की नाही, आणि माणसाचं वर्तन असं का घडतं आहे किंवा कुठल्या गोष्टी त्या वर्तनाला कारणीभूत आहे याचा प्रत्यक्ष अभ्यास जर कुठल्या तत्वामध्ये होत असेल तर तो कुठल्या आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये केला जातो. सर्व सामाजिक शास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्रातही मानव हाच अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. मानवाचे राजकीय वर्तन महत्त्वाचे मानून त्याच्या आधारे राजकारणाचा अभ्यास वर्तनवादात केला जातो. व्यक्तीकडून केली जाणारी एखादी राजकीय कृती, उदाहरणार्थ मतदान करणे अथवा नियमाचे पालन करणे इत्यादी कृती मागे कोणत्या मूलभूत प्रेरणा असतात याचा अभ्यास काय आहे, वर्तनवादाच्या आधारे करणे आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये काय झालेले आहे, महत्त्वाचं झालेले आहे. याच्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे नवीन राजकीय संकल्पनाचा अभ्यास. आधुनिक राजकीय विश्लेषणात पारंपरिक संकल्पना गौण मानल्याने आधुनिक विचारवंताने नव्या ज्या राजकीय संकल्पना आहेत याचा समावेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये व्यवस्थावाद असेल, रचनावाद असेल, राजकीय विकास, राजकीय आधुनिकरण, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजिकरण, राजकीय सुसंवाद अशा ज्या राज्यशास्त्रामधील ज्या आधुनिक संकल्पना आहेत या आधुनिक संकल्पनेचा समावेश कुठल्या विषयामध्ये करण्यात आलेला आहे, राज्यशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून आधुनिक राजकीय संकल्पनेचा समावेशसुद्धा आधुनिक राजकीय विश्लेषणाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याबरोबर नंतरचा एक अतिशय महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे नव्या अभ्यास पद्धती व तंत्र. म्हणजे आधुनिक काळामध्ये एक नाही, म्हणजे पहिल्या ज्या जुन्या परंपरागत पद्धती होत्या त्याच्यापेक्षा आधुनिक काळामध्ये अभ्यास करण्यासाठी, संशोधनासाठी ज्या नवनवीन पद्धती विकसित झालेल्या आहेत त्या सर्व पद्धतीचा समावेश कशामध्ये करण्यात आलेला आहे, आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये करण्यात आलेले आहे. आधुनिक राजकीय विश्लेषणाचे एक वैशिष्ट्य मानले जाते पारंपरिक राजकीय विश्लेषणात तात्विक पद्धती, ऐतिहासिक पद्धती, वैज्ञानिक पद्धती इत्यादी पद्धतींना महत्त्व दिले जात होते. आधुनिक राजकीय विश्लेषणात मानसशास्त्रीय पद्धत, समाजशास्त्रीय पद्धत, तुलनात्मक पद्धत, संख्याशास्त्रीय पद्धत इत्यादी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आधुनिक राजकीय विश्लेषणात नैसर्गिक शास्त्राप्रमाणेच अनुभवधिष्ठित वस्तुनिष्ठ विश्लेषणावर भर दिला जात असल्याने आपल्या अभ्यासात अचूकता आणण्यासाठी मुलाखती, सर्वेक्षण, नमुना चाचणी, प्रश्नावली इत्यादी नवीन तंत्राचा सुद्धा काय करण्यात आलेला आहे, अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणजे आधुनिक राज्यशास्त्रामध्ये किंवा विश्लेषणामध्ये नवनवीन ज्या काही अभ्यास पद्धती आहे त्या पद्धतीचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. याच्यानंतरचा शेवटचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तौलनिक राज्यशास्त्र. म्हणजे पहिल्या काळामध्ये फक्त राज्यशास्त्राच्या अनुषंगानेच परंपरागत विश्लेषणामध्ये अभ्यास केला जात होता. परंतु आजच्या काळामध्ये जगातील ज्या काही विविध शासन पद्धती आहेत, हे की नाही, मग युरोपीय देशातल्या शासन पद्धती असतील किंवा ज्या काही इतर राष्ट्रे असतील त्या राष्ट्रातील शासन पद्धत असेल
त्याही शासन पद्धतीचा तौलनिक अभ्यास करून आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, किंवा विकसित राष्ट्राबरोबरच विकसनशील व नवस्वतंत्र राष्ट्राचा म्हणजे तिसऱ्या जगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास पूर्वी अभावाने झालेला दिसतो. तौलनिक राज्यशास्त्र हे विविध राजकीय व्यवस्था पद्धती व राजकीय संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास करते व परस्पराच्या मदतीने वर्तमान परिस्थितीच्या आधारे तौलनिक राज्यशास्त्र हे भविष्यकालीन संभाव्य प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. म्हणजे आधुनिक जे राजकीय विश्लेषण आहे, आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ज्या नवनवीन संकल्पना आहेत, नवनवीन विचारसरणी आहे, याचा समावेश करून आधुनिक राजकीय विश्लेषणाचा काय केला जात आहे, अभ्यास केला जात आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा जो हा भाग आधुनिक राजकीय विश्लेषणाची वैशिष्ट्ये आहे, तो भाग या ठिकाणी संपतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.